सर्वांना सप्रेम जय जिजाऊ. कशा आहात मित्रांनो? मजेत ना? मित्रांनो, ॲट्रॉसिटी हा शब्द तुम्ही वारंवार ऐकलेला असेल, परंतु ॲट्रॉसिटी कायदा नेमका काय आहे, त्याचे मूलभूत अधिकार काय आहेत किंवा कोणाला तो दाखल करण्याचा अधिकार आहे, गुन्ह्यातील आरोपीला किती वर्षांची शिक्षा होते, असे एक ना अनेक प्रश्न तुमच्या मनामध्ये कदाचित निर्माण होत असतील. तसेच या कायद्याविषयी बांधवांनो उलटसुलट चर्चा सुद्धा समाज माध्यमातून सतत उमटत असते. या कायद्याविषयी समज गैरसमज सुद्धा निर्माण झालेले आहेत. काय आहे या कायद्याची सत्यता, काय आहे या कायद्याचे परिणाम, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून सांगण्याचा मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत. विनंती एकच आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला पाहिजे. नमस्कार, मी अविनाश मोहिते आणि आपण पाहत आहात अविनाश मोहिते ऑफिशियल फेसबुक पेज, तसेच अविनाश मोहिते ऑफिशियल यूट्यूब चॅनल. मित्रांनो, या फेसबुक पेजवरती, या यूट्यूब चॅनलवरती जर पहिल्यांदाच आलेला असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर बांधवांनो पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या, अशी विनंती आपणा सर्वांना या व्हिडिओच्या माध्यमातून करतो. ॲट्रॉसिटी कायदा म्हणजे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा होय. 1989 हा भारताच्या संसदेमध्ये मंजूर केलेला एक महत्त्वपूर्ण कायदा आहे. हे पहिल्यांदा या ठिकाणी समजून घ्या. हा कायदा अनुसूचित जाती म्हणजे शेड्यूल्ड कास्ट म्हणजेच SC आणि अनुसूचित जमाती शेड्यूल्ड ट्राईब कास्ट म्हणजे ST यांच्यावरील अत्याचार आणि भेदभाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेला कायदा आहे. याला SC/ST ॲक्ट, प्रिव्हिजनल ऑफ ॲट्रॉसिटी ॲक्ट म्हणजे POA किंवा ॲट्रॉसिटी ॲक्ट असेही संबोधले जाते. हा कायदा अनुसूचित जाती आणि जमातींना सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक दृष्ट्या संरक्षण प्रदान करतो आणि त्यांच्यावरील जाती आधारित हिंसाचार आणि भेदभावाला आळा घालण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, या कायद्याविषयी विस्तृत माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत. या कायद्याची आपण मुद्देसूद माहिती या ठिकाणी देणार आहोत. पहिला मुद्दा असा आहे, कायद्याचा उद्देश. मित्रांनो, अत्याचार प्रतिबंध, अनुसूचित जाती आणि जमातींवरील अत्याचार, अपमान, हिंसाचार आणि भेदभाव रोखणे या कायद्याचा मूलभूत उद्देश आहे. न्याय आणि संरक्षण. या कायद्यान्वये समुदायांना सामाजिक समतेसाठी संरक्षण प्रदान करणे आणि त्यांच्यावरील गुन्ह्यांचा त्वरित आणि कठोरपणे निपटारा करणे हा प्रमुख उद्देश आहे. अत्याचारग्रस्त व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक सहाय्य आणि पुनर्वसनाची सुविधा प्रदान करणे हा सुद्धा या कायद्याचा मूलभूत उद्देश आहे. दुसरा मुद्दा असा आहे, कायद्याचा इतिहास आणि पार्श्वभूमी काय आहे ते समजून घ्यायचा आहे. हा कायदा 11 सप्टेंबर 1989 रोजी भारताच्या संसदेमध्ये मंजूर करण्यात आलेला आहे आणि 30 जानेवारी 1990 रोजी अधिसूचित झालेला आहे. मित्रांनो, स्वातंत्र्यानंतरही अनुसूचित जाती आणि जमातींवरील अत्याचार थांबलेले नव्हते. यापूर्वी लागू असलेले कायदे जसे की प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स ॲक्ट 1955 आणि इंडियन पिनल कोड IPC हे अत्याचार रोखण्यासाठी अपुरे पडणारे कायदे होते. त्यामुळे अधिक कठोर आणि विशिष्ट कायद्याची गरज शासनाला भासत होती. मित्रांनो, या कायद्यामध्ये 2015 सर्वसमावेशक सुधारणा करण्यात आल्या, ज्या 26 जानेवारी 2016 रोजी अधिसूचित झाल्या. तसेच नियम 31 मार्च 1995 रोजी आणि सुधारित नियम 14 एप्रिल 2016 रोजी अधिसूचित झालेले आहेत. तिसरा मुद्दा समजून घ्या, कायद्याची प्रमुख वैशिष्ट्ये काय आहेत. या कायद्याअंतर्गत गुन्ह्यांचा त्वरित निपटारा करण्यासाठी विशेष न्यायालय, स्पेशल कोर्ट
आणि विशेष न्यायालय स्पेशल कोर्ट स्थापन करण्यात आलेली आहे. मित्रांनो, 2018च्या सुधारणेनुसार या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाल्यास अटकपूर्व जामीन मिळत नाही. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. अँटिसिपेटर बेल मिळणे कठीण झालेले आहे. तपास अधिकाऱ्याला अटक करण्यासाठी मित्रांनो कोणत्याही मंजुरीची आवश्यकता भासत नाही. या कायद्यान्वये गुन्ह्याच्या स्वरूपानुसार 6 महिने ते जन्मठेपेपर्यंतची शिक्षेची तरतूद या अॅट्रॉसिटी कायद्यामध्ये आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लक्ष द्या, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी वेगळ्या तरतुदी नोंदवल्या गेलेल्या आहेत, ज्यामध्ये प्राथमिक चौकशी करणे आवश्यक आहे, क्रमप्राप्त आहे. बांधवांनो, पीडित व्यक्ती आणि त्याच्या कुटुंबियांना आर्थिक सहाय्य आणि पुनर्वसनाची योजना सुद्धा या कार्यामध्ये उपलब्ध आहे. कायद्यानुसार त्या पीडित व्यक्तीला मिळते. चौथा मुद्दा असा आहे, कायद्याअंतर्गत गुन्हा ठरणारी कृत्य कोणती आहेत. या कायद्याच्या कलम 3 अंतर्गत काही कृत्य म्हणजे जी मी आता सांगणार आहे ती कृत्य अॅट्रॉसिटी कायद्याला दाखल करण्यास प्रवृत्त करतात, म्हणजे अत्याचार म्हणून गुन्हा ठरतात. त्यामध्ये जातीय अपमान, अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तीला जातीच्या आधारावर अपमान करणे किंवा सार्वजनिक ठिकाणी तिरस्कार करणे, हिंसाचार करणे, शारीरिक हानी पोहोचवणे, मारहाण करणे, घर किंवा मालमत्तेला आग लावणे या कायद्यानुसार गुन्हा ठरतात. प्रवेश नाकारणे हा सगळ्यात मोठा गुन्हा अॅट्रॉसिटी कायद्याच्या अंतर्गत दाखल होऊ शकतो. कशा पद्धतीने? प्रार्थना स्थळे, नद्या, विहिरी, पाणवठे यांसारख्या सार्वजनिक ठिकाणी प्रवेश नाकारणे या कायद्यानुसार गुन्हा ठरतो. पिण्याचे पाणी दूषित करणे किंवा वापरास मनाई करणे, अनुसूचित जाती जमातीच्या महिलांचा विनयभंग किंवा लैंगिक छळ, जबरदस्ती, खोटे पुरावे देणे, साक्ष नाहीशी करणे, व्यक्तीला घर किंवा गाव सोडण्यास प्रवृत्त करणे या कायद्यानुसार गुन्हा ठरतो. मित्रांनो, जातीच्या आधारावर शिवीगाळ करणे किंवा सामाजिक बहिष्कार करणे या कायद्यानं गुन्हा ठरतो. 5वा मुद्दा असा आहे, कायद्याची अंमलबजावणी आणि प्राथमिक चौकशी. गुन्हा दाखल होण्यापूर्वी प्राथमिक चौकशी करणे आवश्यक आहे. तथापि FIR दाखल झाल्यास तात्काळ अटक होऊ शकते. जर आरोपी सरकारी कर्मचारी नसेल, विशेष पोलीस ठाणे यासाठी कार्यरत झालेले आहेत. देशभरात अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्ह्यांसाठी विशेष पोलीस ठाणे कार्यरत आहेत. हे सुद्धा ध्यानात घेण्यासारखा मुद्दा आहे. मित्रांनो, या कायद्यानुसार शिक्षेचे प्रमाण कशा पद्धतीने आहे हे आपण या ठिकाणी समजून घ्या. मराठवाड्यासारख्या भागात 2019 पर्यंत 9,414 गुन्हे नोंदवले गेले होते, परंतु केवळ 313 प्रकरणात शिक्षा झालेली आहे. समजून घ्या, फक्त 313 प्रकरणात शिक्षा झालेली आहे. तर 5,173 प्रकरणात आरोपींची सुटका झालेली आहे. या मागील कारणांमध्ये साक्षीदारांचे फितूर होणे, वैयक्तिक स्वरूपाच्या तक्रारी आणि अपुरी साक्ष यांचा समावेश आहे. यामुळं आरोपी निर्दोष सुटतात हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे. मित्रांनो, 6वा मुद्दा असा आहे की सुप्रीम कोर्टाचा 2018चा निकाल आणि त्यावर झालेल्या सुधारणा. 20 मार्च 2018चा निकाल काय आहे ते आपण या ठिकाणी समजून घ्या. सुप्रीम कोर्टाने या कायद्याच्या गैरवापराबाबत चिंता व्यक्त करत काही मार्गदर्शक तत्वे मित्रांनो जाहीर केलेली होती. प्राथमिक चौकशीत दोषी आढळल्यानंतर तात्काळ अटक केली जाते. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची तर सामान्य नागरिकांसाठी पोलीस अधीक्षकांची लेखी परवानगी घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आवश्यक आहे. बांधवांनो, 7 दिवसात प्राथमिक चौकशी पूर्ण करणं ह्या कायद्यानुसार बंधनकारक आहे. या निकालामुळे कायद्याची कठोरता कमी होईल अशी टीका काही माध्यमांवरती काही दिवसांपूर्वी झालेली होती. याला विरोध म्हणून देशभरात आंदोलने सुद्धा झाली. विशेषतः दलित आणि आदिवासी समुदायांकडून जास्त आंदोलने झाली. 2018ची सुधारणा कशा पद्धतीने झाली ते या ठिकाणी समजून घ्या. केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टाच्या निकालाला आव्हान देत कायद्यात सुधारणा केली.
यामुळे अटकपूर्व जामीन नाकारण्याची तरतूद पुन्हा लागू झाली. मित्रांनो, तपास अधिकाऱ्यांना अटकेची मंजुरी घेण्याची गरज भासत नाही. मित्रांनो, 7वा मुद्दा असा आहे कायद्याचा गैरवापर आणि त्याची चिंता. काही प्रकरणांमध्ये या कायद्याचा गैरवापर होत असल्याचे आरोप झालेले आहेत. खोट्या तक्रारी दाखल करून वैयक्तिक सूड उगवणे असे प्रकारही बऱ्याच ठिकाणी घडलेले आहेत, समोर आलेले आहेत. सुप्रीम कोर्टाने याच्यावरती विशेष टिप्पणी केलेली आहे. 2018 मध्ये सुप्रीम कोर्टाने कायद्याच्या गैरवापराची प्रकरणे नोंदवलेली आहेत. कायद्याचा गैरवापर रोखण्यासाठी पारदर्शक तपास आणि चौकशी प्रक्रियेवर भर दिला जात आहे. हे सुद्धा या ठिकाणी समजून घ्या. चौकशी तर पारदर्शक व्हायलाच पाहिजे. 8वा मुद्दा आहे कायद्याचे महत्त्व आणि आव्हाने काय आहेत. पहिल्यांदा महत्त्व समजून घेऊयात. हा कायदा अनुसूचित जाती आणि जमातींना सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी एक शक्तिशाली साधन आहे. बांधवांनो, विशेष न्यायालये आणि आर्थिक सहाय्य यामुळे पीडितांना त्वरित न्याय आणि पुनर्वसन मिळण्यास मदत होते. येतंय का काय ध्यानात? या कायद्यासमोरची आव्हाने काय ते सुद्धा समजून घ्या. साक्षीदारांचे फितूर होणे, अपुरी साक्ष आणि तक्रारींची वैयक्तिक स्वरूप यामुळे शिक्षेचे प्रमाण बांधवांनो कमी झालेले आहे. कायद्याचा गैरवापराबाबत सामाजिक आणि राजकीय वाद नेहमीच माध्यमांमध्ये उमटलेला आपल्याला पाहायला मिळून येतो. काही ठिकाणी पोलिसांकडून हलगर्जीपणा किंवा तक्रारी दाखल करताना काही त्रुटी ठेवल्यामुळे या कायद्यातून अनेक आरोपी सुटतात. सामाजिक आणि राजकीय प्रभाव सुद्धा या कायद्यावरती पडलेला आपल्याला पाहायला मिळून येतोय. हा कायदा दलित आणि आदिवासी समुदायांना सशक्त करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा दुवा आहे. परंतु काही समुदायांमध्ये, उदाहरणार्थ मराठा समाज असेल किंवा इतर बहुजन समाज असेल, ओबीसी समाज असेल, या कायद्याबाबत मित्रांनो नाराजी आहे. आणि या कायद्याच्या रद्दीकरणाची मागणी सुद्धा मागल्या काळामध्ये झालेली होती. 2018च्या सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर देशभरात आंदोलने झाली, ज्यामुळे केंद्र सरकारला या कायद्यामध्ये महत्त्वाच्या सुधारणा कराव्या लागल्या. बांधवांनो, ॲट्रॉसिटी कायदा समजून घ्या. ॲट्रॉसिटी कायदा हा अनुसूचित जाती आणि जमातींवरील अत्याचार रोखण्यासाठी, त्यांना सामाजिक समता प्रदान करण्यासाठी एक महत्त्वाचा कायदा आहे. यामुळे पीडितांना कायदेशीर संरक्षण आणि पुनर्वसन मिळते. तथापि कायद्याच्या गैरवापराच्या प्रकरणांमुळे आणि शिक्षेच्या कमी प्रमाणांमुळे मित्रांनो याची अंमलबजावणी अधिक प्रभावी आणि पारदर्शक करण्याची गरज आहे, एवढं मात्र नक्की. मित्रांनो, प्रत्येक नागरिकांनी आणि अधिकाऱ्यांनी या कायद्याची माहिती ठेवणे आणि त्याचा योग्य वापर करणे आवश्यक आहे, जेणेकरून सामाजिक न्यायाची उद्दिष्टे साध्य होऊ शकतील. बरोबर आहे ना? बांधवांनो, या कायद्याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये आपलं मत व्यक्त करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा आपल्या अविनाश मोहिते ऑफिशियल या फेसबुक पेजला आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, अशी विनंती या माध्यमातून आपणा सर्वांना करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय संविधान, जय भारत मित्रांनो.